श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 17 मे पासून अधिक महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि या अधिक महिन्याची समाप्ती 15 जून रोजी होणार आहे. अधिक महिना हा भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. या महिन्यामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा उपासना केल्यामुळे आपल्याला अक्षय पुण्याची प्राप्ती होते, मोक्षाची प्राप्ती होते असं म्हटलं जातं. आता हा अधिक महिना भगवान श्रीहरी विष्णू यांना का समर्पित आहे किंवा या महिन्यामध्ये त्यांची पूजा का केली जाते, तर पहा, अधिक मासाची गणना मुख्य महिन्यांमध्ये केली जात नाही. जेव्हा महिन्यांची नावे ठेवली जात होती तेव्हा लोक आपल्याला अपवित्र समजतील या चिंतेने अधिक मास हा दुःखी आणि निराश झाला. त्यावेळी भगवान विष्णू म्हणाले, हे अधिक मास, तू मला अत्यंत प्रिय असशील आणि तुझे नाव एक पुरुषोत्तम मास असेल, जे माझेच नाव आहे आणि मी या महिन्याचा स्वामी असेन. त्यावेळी देवाने सांगितले की हा महिना इतर 12 महिन्यांपेक्षा वेगळ्या प्रकारे गणला जातो आणि म्हणून या महिन्यामध्ये भगवान श्रीहरी विष्णू यांची सेवा केली जाते. आता जेवढे महत्त्व भगवान विष्णूंच्या सेवेला या महिन्यामध्ये दिले जाते, तेवढेच महत्त्व आपल्या कुलदेवीची ओटी भरण्याला सुद्धा दिले जाते. या अधिक महिन्यामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे. या महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीचा मान सन्मान हा आपल्याकडून झालाच पाहिजे. तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहे. तर या अधिक महिन्यामध्ये कुलदेवीची ओटी कधी व कोणत्या दिवशी भरावी, ओटी मंदिरामध्ये जाऊन भरावी की घरीच भरावी, ओटीमध्ये कोणते साहित्य असायला हवे आणि ही ओटी भरत असताना या ओटीमध्ये आपल्याला एक वस्तू आहे तर ती असायलाच हवी, त्या वस्तूशिवाय ओटी अपूर्ण मानली जाते. जर आपण अधिक महिन्यामध्ये कुलदेवीची ओटी भरली तर आपल्याला सोन्यासारखे दिवस येतात. कुलदेवीचा अखंड कृपा आशीर्वाद हा आपल्या कुटुंबावर राहतो. तर ही अधिक महिन्यामध्ये ओटी कशी भरायची, कोणत्या वेळेत भरायची, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच कमेंट बॉक्समध्ये जय माता दी नक्की लिहा, जेणेकरून कुलदेवीचा आशीर्वाद हा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहील. तसेच व्हिडिओला हाईप देखील द्या. तर पहा मंडळी, 15 जून रोजी हा अधिक महिना संपणार आहे. तर हा अधिक महिना संपण्या अगोदर तुम्हाला घरच्या घरीच तुमच्या कुलदेवीची ओटी भरायची आहे. ज्याप्रमाणे आपण अधिक महिन्यामध्ये आपल्या आईची ओटी भरत असतो, आपली आई सुद्धा देवीपेक्षा कमी नाही. अगदी त्याचप्रमाणे आपल्या कुलदेवीची ओटी सुद्धा या अधिक महिन्यामध्ये भरायची असते. आता या महिन्यामध्ये देवीची ओटी भरणे म्हणजे तिच्या मातृत्वाला आशीर्वाद देणे आणि तिच्यातल्या मातृत्वाचा सन्मान करणे. यासाठी अधिक महिन्यामध्ये आपल्या कुलस्वामिनीची ओटी ही भरली जाते आणि म्हणून आपल्याला अधिक महिना संपण्या अगोदर एक खूप महत्त्वाचं काम करायचं आहे, ते म्हणजे आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे. जेवढे महत्त्व या अधिक महिन्याला दिले जाते तेवढेच महत्त्व आपल्या कुलदेवीची ओटी भरण्याला सुद्धा दिले जाते. कुलदेवीची पूजा आपल्या जीवनातील सर्व प्रकारच्या अप्रिय घटना टाळण्यास मदत करते. त्याचबरोबर आपल्या कुटुंबातील सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेपासून दूर ठेवण्यास मदत करते. एवढेच नाही तर आपण अधिक महिन्यामध्ये जेव्हा आपल्या कुलदेवीची ओटी भरतो तेव्हा ही ओटी भरल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना ही आपली कुलस्वामिनी पूर्ण करते आणि मुख्य म्हणजे आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद हा आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर कायम राहतो. आपली जी कुलदेवी असते तर ती आपल्या कुळाचं, आपल्या घराचं, आपल्या कुटुंबाचं संरक्षण करत असते. कुलदेवीच्या सेवेने आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य नांदत असते.
सर्व नकारात्मक ऊर्जेपासून, वाईट गोष्टीपासून आपल्या कुटुंबाचं ती संरक्षण करत असते. आता तुम्हाला समजलंच असेल, की आपण कुलदेवीची ओटी भरल्याने त्यांचे कोणते फायदे आपल्याला होत असतात. आता आपण जाणून घेणार आहे, की कुलदेवीची ओटी या अधिक महिन्यामध्ये नक्की कोणत्या दिवशी भरावी किंवा कोणत्या दिवशी भरू नये. तर पहा, या अधिक महिन्यामध्ये तुम्ही अधिक महिना सुरू झाल्यापासून म्हणजे आत्तापासून ते अधिक महिना संपेपर्यंत तुम्ही कोणत्याही दिवशी कुलदेवीची ओटी भरू शकता. फक्त अमावस्येचा दिवस सोडून आपल्याला कुलदेवीची ओटी ही भरायची आहे. आता कुलदेवीची ओटी भरण्यासाठी जे शुभ दिवस असतात ना, ते म्हणजे मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा किंवा अष्टमी या तिथींना जर आपण कुलदेवीची ओटी भरली, तर ते खूप शुभ मानले जाते. परंतु त्यावेळी जर शक्य नसेल, तर अधिक महिन्यामध्ये तुम्ही कोणत्याही दिवशी ओटी भरू शकता. आता ही ओटी नक्की कुठे भरायची आहे? तर ही ओटी जर तुमच्या देवघरामध्ये तुमच्या कुलदेवीचा टाक असेल, फोटो असेल, मूर्ती असेल, तर तिथेच तुम्ही ही ओटी भरू शकता. किंवा तुम्ही घरामध्ये मंगल कलशाची स्थापना केलेली असेल, तर तिथे सुद्धा ही ओटी भरू शकता. किंवा या अधिक महिन्यामध्ये बघा, बरेच जण आपल्या कुलदेवीला जात असतात. 33 अनारसे जे असतात, तर त्याचा वाण आपल्या कुलदेवीला घेऊन जात असतात. आणि म्हणून जर तुम्ही या अधिक महिन्यामध्ये तुमच्या कुलदेवीला जाणार असेल, तर तेव्हा तुम्ही ही ओटी भरली तरी सुद्धा चालेल. यापैकी तुम्हाला काहीच शक्य नसेल, तर तुमच्या घराजवळ, तुमच्या गावामध्ये जिथे कुठे देवीचं मंदिर असेल, तर तिथे देवीच्या मंदिरात जाऊन म्हणजेच तिलाच आपण देवीला कुलदेवी रूप मानून तिची ओटी भरली तरी सुद्धा चालते. म्हणजे भलेही ती देवी आपल्या कुलदेवीचं स्वरूप नसली तरी पण चालेल. म्हणजे आता समजा आपली कुलदेवी तुळजापूरची आई आहे किंवा माहूरची रेणुका माता असेल आणि आपण ज्या मंदिरात जाणार आहोत आपल्या जवळपासच्या, तर ते देवीचं मंदिर म्हणजे लक्ष्मीचं रूप असू शकतं, कालिका मातेचं रूप असू शकतं किंवा अन्य कोणतंही रूप असू शकतं. तर तिलाच आपल्या कुलदेवीचं स्वरूप मानून तिची ओटी तुम्हाला भरायची आहे. आता ओटी ही तुम्ही दिवसभरामध्ये कधीही भरू शकता. अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही तुमच्या कुलदेवीची ओटी ही भरू शकता. कारण कुलदेवीचं संरक्षण हे आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असतं आणि त्यासाठी आपल्याला अधिक महिन्यामध्ये ही ओटी भरायची असते. आता आपण पाहणार आहे की कुलदेवीची ओटी ही नक्की कशी भरायची किंवा ओटीमध्ये कोणत्या वस्तू घ्यायच्या आहेत, कोणत्या वस्तूंचा खरा मान आहे. तर पहा, सर्वप्रथम आपल्याला कुलदेवीची ओटी ही खणा नारळाने भरायची असते. नारळ घेताना आपल्याला ज्यामध्ये पाणी असेल असाच नारळ घ्यायचा आहे, ज्याला वरून शेंड्या सुद्धा असतात. सोललेला नारळ हा घ्यायचा नाही, शेंड्यासहित नारळ जो आहे तर तो आपल्याला लागणार आहे. आणि खण म्हणजे आपल्याला खणाची साडी घ्यायची आहे. जर साडी घेणं इतकी तुमची परिस्थिती नसेल, तर मग तुम्ही एखादा ब्लाऊज पीस घेतला तरी सुद्धा चालेल. किंवा मग तुम्ही बघा, ओटी भरण्यासाठी नऊवारी साडी सुद्धा घेऊ शकता. आता तुम्ही बघितलं असेल, जेव्हा तुम्ही तुमच्या कुलदेवीला गेले असेल, तर तिथे नऊवारी साडीनेच कुलदेवीची ओटी भरली जाते. आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही नक्कीच नऊवारी साडी घेऊ शकता. नऊवारी म्हणजे ज्याला 9 वार असतात आणि 9 वार म्हणजे देवीची 9 रूपं असतात. म्हणून तुम्ही शक्य असेल तर नऊवार साडी घेऊ शकता. नसेल तर हरकत नाही. तुम्ही 6 वारी साडी घेतली तरी सुद्धा चालेल आणि अगदी तुम्ही ब्लाउज पीस घेतला तरी सुद्धा चालेल. जे तुम्हाला शक्य वाटेल ते तुम्ही ओटी भरण्यासाठी घेऊ शकता. म्हणजे 6 वार, 9 वार किंवा ब्लाउज पीस. फक्त हे वस्त्र घेताना किंवा ही साडी घेताना तुम्हाला ती तुमच्या स्वतःच्या पैशातून घेतलेली असावी. तुम्हाला कोणीतरी ती दान म्हणून दिलेली आहे किंवा तुम्हाला गिफ्ट म्हणून मिळालेली आहे, तर अशी साडी किंवा असा ब्लाउज पीस तुम्हाला घेता येणार नाही. तुमच्या स्वतःच्या पैशातून तुम्ही तो खरेदी केलेला असावा. आणि साडी किंवा ब्लाऊज पीस घेताना तो सुती किंवा रेशमी असावा. कारण देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि ती धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेमध्ये या धाग्यांमध्ये अधिक असते. आणि म्हणून साडी किंवा ब्लाऊज पीस घेताना तुम्हाला सुती किंवा रेशमी घ्यायचं आहे. आता ही ओटी भरण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम एक मोठं ताट घ्यायचं आहे आणि त्या ताटावरती तुम्हाला साडी किंवा ब्लाऊज पीस ठेवायचा आहे.
यानंतर त्या साडीवरती तुम्हाला थोडेसे तांदूळ किंवा गहू ठेवायचे आहेत आणि त्या गव्हावरती किंवा तांदळावरती तुम्हाला एक नारळ ठेवायचा आहे. ज्या नारळामध्ये पाणी असेल असाच नारळ घ्यायचा आहे, तो सोलायचा नाही, कोणत्याही प्रकारच्या शेंड्या काढायच्या नाही. तसाच नारळ त्या तांदळावरती किंवा गव्हावरती ठेवायचा आहे. आणि नारळ ठेवताना आपण जेव्हा देवीची ओटी भरणार आहे तेव्हा नारळाची शेंडी ही देवीकडे येईल अशाच पद्धतीने नारळ हा तुम्हाला ताटामध्ये ठेवायचा आहे. आता यासोबतच तुम्हाला एक हळकुंड, जी अख्खी हळद असते, लेकरवाळी हळद आपण ज्याला म्हणतो, तर ते एक अख्खं हळकुंड घ्यायचं आहे. एक खारीक घ्यायची आहेत, एक बदाम घ्यायचा आहे, एक सुपारी घ्यायची आहेत आणि ₹1 एक नाणं तुम्हाला घ्यायचं आहे. या सर्व वस्तू तुम्हाला त्या ताटामध्ये ओटीसोबत ठेवायच्या आहे. यासोबतच तुम्हाला 16 शृंगाराचं साहित्य जे असतं तर ते सुद्धा घ्यायचं आहे. एवढं घेणं शक्य नसेल तर तुम्ही काही वस्तू मी सांगते त्या आवर्जून घ्या. ज्यामध्ये लाल रंगाचं वस्त्र, बांगड्या, हळद-कुंकू, गजरा, मंगळसूत्र आणि जोडवी हे शृंगाराचं साहित्य तुम्हाला ओटी भरताना घ्यायचं आहे. आणि जर तुम्हाला शक्य असेल तर 16 प्रकारचा शृंगार असतो, तर तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता. परंतु नाही शक्य झालं तर ह्या ज्या वस्तू मी तुम्हाला सांगितल्या तर त्या घ्यायच्या आहे. आता जेव्हा तुम्ही शृंगाराचं साहित्य घेणार आहे, त्यामध्ये तुम्हाला चुकूनही लिपस्टिक, पावडर, आयलायनर, नील पॉलिश या ज्या वस्तू आहे ना, या ओटीमध्ये ठेवायच्या नाही. कारण त्या अनेक रसायनांपासून बनवल्या जातात आणि त्या वस्तूंचा धर्मग्रंथानुसार कुठेही उल्लेख नाही. म्हणून या 4 वस्तू ज्या आहेत, तर त्या तुम्हाला कुलदेवीची ओटी भरताना चुकूनही ओटीमध्ये ठेवायच्या नाही. ज्या वस्तू मी तुम्हाला सांगितल्या आहेत, तर त्याच वस्तू तुम्हाला ओटीमध्ये ठेवायच्या आहे. आणि ही ओटी भरताना तुम्हाला एक वेणी किंवा गजरा हा घ्यायचा आहे. गजरा किंवा वेणी शक्य नसेल तर मग तुम्ही एखादं गुलाबाचं फूल घेतलं तरी सुद्धा चालेल. आता ही ओटी भरताना ज्या वस्तू तुम्ही ताटामध्ये ठेवणार आहे, तर ते ताट तुम्हाला स्टीलचं किंवा तांब्याचं घ्यायचं आहे. चुकूनही प्लास्टिकचं भांडं हे अजिबात तुम्हाला वापरायचं नाही. आता ही ओटी घरातल्या स्त्रीने भरावी. तर जी स्त्री ओटी भरणार आहे, तिने छान हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत. छान असं रेडी व्हायचं आहे. साडी किंवा ड्रेस घालायचा आहे. स्वतःच्या कपड्यावरती हळद कुंकू लावायचं आहे. हातामध्ये तुम्हाला हिरव्या रंगाच्या बांगड्या घालायच्या आहेत. छान असा साज शृंगार करायचा आहे आणि यानंतर तुम्हाला ओटी भरायची आहे. आता जिथे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही ओटी भरणार आहे, तिथं गेल्यानंतर ना सर्वप्रथम तुम्हाला देवीसमोर एक तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये शक्यतो 33 वाती लावा. 33 वात जे असताना त्या वातींची एक वात जिथे कुठे पूजा साहित्य मिळते, तर तिथे 33 वातींची एक वात मिळते. तिथून आणा, ती छान तुपामध्ये भिजवून घ्या आणि असा हा 33 वातींचा दिवा तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा टाक असेल तर तिथे लावायचा आहे. मंदिरामध्ये गेला तर तिथे हा दिवा तुम्हाला सर्वप्रथम प्रज्वलित करायचा आहे. यानंतर देवीला हळद-कुंकू तुम्हाला लावून घ्यायचं आहे. अक्षदा अर्पण करायच्या आहेत. एक फूल अर्पण करायचं आहे आणि यानंतर ओटीचे जे ताट आहे तर ते आपल्या दोन्ही हातामध्ये घ्यायचं आहे. कुलदेवीचं स्मरण करायचं आहे. हे ताट आपल्या छातीला लावायचं आहे. म्हणजेच ताट दोन्ही हातामध्ये पकडून आपल्या छातीजवळ पकडायचं आहे. आपल्या कुलदेवीसमोर तुम्हाला उभं राहायचं आहे. यानंतर हे ताट आपल्या छातीजवळ पकडून कुलदेवीकडून चैतन्य मिळावे, आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी, आपली प्रगती व्हावी, कुटुंबावर कोणतेही संकट येऊ नये अशी कुलदेवीला मनोभावे प्रार्थना करायची आहे. आपल्या कुलदेवीला सांगायचं आहे, कुलदेवीचं नाव घ्यायचं आहे आणि सांगायचं आहे की या अधिक महिन्यामध्ये मी तुझी ओटी भरत आहे. मी मूळस्थानी येऊन ओटी भरू शकत नाही, म्हणून घरच्या घरीच ही ओटी भरत आहे. तू या ओटीचा स्वीकार कर. किंवा तुम्ही मूळस्थानी गेले तर देवीला सांगायचं आहे, मी तुझ्या मूळस्थानी येऊन तुझी ओटी भरत आहे. तुझा आशीर्वाद हा सदैव माझ्या कुटुंबावरती राहू दे. माझ्या कुटुंबात तुझ्या कृपेने सुख शांती समृद्धी नांदू दे. घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता कमी पडू देऊ नकोस. अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहेत. आणि यानंतर ही जी ओटी आहे तर त्या ओटीला हळद कुंकू लावून ही ओटी तुम्हाला कुलदेवीच्या मस्तकाला लावून तिच्या चरणापाशी अर्पण करायची आहे. यानंतर एका वाटीमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत
आणि हे तांदूळ तुमच्या दोन्ही हातामध्ये घेऊन तुम्हाला कुलदेवीच्या मस्तकाला लावून तिच्या चरणी आपण जी ओटी अर्पण केली आहे तर त्या ओटीवरती अर्पण करायचे आहे. 5 वेळा असे तांदूळ तुम्हाला तिच्या मस्तकाला लावून तिच्या ओटीवरती अर्पण करायचे आहेत. यामुळे देवी तत्व हे जागृत होण्यास मदत होत असते. आता हीच ओटी भरत असताना या ओटीमध्ये एक खूप महत्वाची वस्तू आहे जी आपल्या कुलदेवीला अत्यंत प्रिय आहे, ते म्हणजे तांबूल. बघा, कुलदेवीची ओटी भरत असताना कुलदेवीला तांबूल हे सुद्धा अर्पण केले जाते. आता तांबूल हे नक्की काय असतं हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. कारण आपण प्रत्येक जण जेव्हा जेव्हा आपल्या कुलदेवीला जातो तेव्हा तिथे सुद्धा आपण तांबूल हे ओटीमध्ये ठेवत असतो. आता हे तांबूल तुम्ही घरी बनवलं तरी सुद्धा चालते. परंतु एवढ्या वस्तू आपल्याकडे नसतील तर अशावेळी जिथे कुठे पान शॉप आहे, जिथे खाण्याची पानं मिळतात, तिथे जाऊन जर तुम्ही त्यांना सांगितलं, की आम्हाला कुलदेवतेसाठी तांबूल बनवून हवं आहे, त्यामध्ये तुम्ही तंबाखूचा वापर करू नका, असं त्यांना सांगितलं, तर ते तुम्हाला तांबूल जे आहे तर ते बनवून देतात. आणि हेच तांबूल तुम्हाला ओटी भरताना आवर्जून अर्पण करायचं आहे. आणि सांगितल्याप्रमाणे ओटीमध्ये ज्या काही वस्तू तुम्ही घेणार आहे तर त्या तुमच्या स्वखर्चाने घेतलेल्या असायला हव्या. कुणीतरी गिफ्ट दिलेले आहे तर अशा वस्तू तुम्ही ओटी भरण्यामध्ये अजिबात घ्यायच्या नाही. भले तुम्ही एखादी वस्तू कमी घेतली तरीही चालेल. आता जो तांबूल तुम्ही ओटीमध्ये ठेवणार आहे तर तो तांबूल काही वेळाने उचलून घ्यायचा आहे आणि घरामध्ये सर्वांनी प्रसाद म्हणून खायचा आहे. आता प्रसाद म्हणून खाताना एक मुख्य नियम तो तुम्हाला पाळायचा आहे, तो म्हणजे हे तांबूल तुमच्या घराव्यतिरिक्त बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला द्यायचं नाही. कारण तो आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद असतो आणि तो आपल्यालाच भेटायला हवा. आणि म्हणून हे तांबूल घरात सर्वांनी प्रसाद म्हणून खायचा आहे. आता तुम्ही देवीची ओटी भरण्यासाठी जो काही ब्लाऊज पीस घेणार आहे किंवा साडी घेणार आहे, तर ती चुकूनही निळ्या रंगाची किंवा काळ्या रंगाची नसावी. निळा रंग, काळा रंग सोडून तुम्ही कोणत्याही रंगाचं वस्त्र हे ओटी भरण्यासाठी घेऊ शकता. तसेच तुम्ही सुद्धा ओटी भरताना निळ्या आणि काळ्या रंगाचे कपडे परिधान करून देवीची ओटी भरू नका. आता ही ओटी जर तुम्ही घरीच भरली, तुमच्या घरीच कुलदेवीचा टाक आहे, फोटो आहे आणि किंवा मंगल कलश आहे, तिथे समोरच तुम्ही ही ओटी घरच्या घरीच भरली, तर मग त्या ओटीचं साहित्य काय करायचं? तर बघा, ते ओटीचं सर्व साहित्य तुम्ही स्वतःही वापरू शकतात किंवा मग काही दिवसांनी जर तुम्ही तुमच्या कुलदेवीला जाणार असेल, काही एका महिन्यामध्ये तुमचा काही प्लॅन असेल जाण्याचा, तर ती ओटी तशीच सांभाळून व्यवस्थित ठेवा आणि जेव्हा तुम्ही कुलदेवीला जाणार आहे, तेव्हा ती ओटी सोबत घेऊन जायची आहेत आणि कुलदेवीला अर्पण करायचे आहे. जर तेही शक्य नसेल, तर मग अशा वेळी काय करायचं? या अधिक महिन्यामध्ये ज्या दिवशी तुम्ही कुलदेवीची ओटी भरणार आहे, तर सकाळी ओटी भरून घ्यायची आणि संध्याकाळी तुमची एखादी मैत्रीण असेल, तर तिला घरी बोलवायचं आहे आणि तिचा व्यवस्थित मान सन्मान करून तिला ही ओटी तुम्हाला द्यायची आहेत. आणि ही ओटी जर तुम्ही मंदिरामध्ये भरली, तर मंदिरामध्ये जे कोणी पुजारी असतात, तर ती ओटी घेऊन जातात. म्हणून ती कोणाला द्यायचा प्रश्न येतच नाही. तर अशा पद्धतीने तुम्हाला ही ओटी भरायची आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कुलदेवीची ओटी कोण भरू शकते? तर पहा, कुलदेवीची ओटी ही कोणीही भरू शकते. विवाहित स्त्री, अविवाहित मुलगी किंवा विधवा स्त्री सुद्धा कुलदेवीची ओटी भरू शकते. असं अजिबात नाही की विधवा स्त्री आहे ती कुलदेवीची ओटी भरू शकत नाही. असा कोणत्याही ग्रंथामध्ये उल्लेख केला गेला नाही की विधवा स्त्रीने कुलदेवीची ओटी भरू नये. तर विधवा स्त्री सुद्धा कुलदेवीची ओटी भरू शकते. मनामध्ये कोणत्याही शंका, कुशंका न आणता बिनधास्तपणे तुम्ही कुलदेवीची ओटी भरू शकता. फक्त ज्या स्त्रियांना मासिक धर्म आहे अशा स्त्रियांनी कुलदेवीची ओटी भरू नये. त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल, तर सुतकामध्ये सुद्धा ओटी ही भरली जात नाही. किंवा तुमच्या घरी जर एखादी बाहेरची व्यक्ती आलेली आहे, तर तिच्या हातून सुद्धा कुलदेवीची ओटी ही भरायची नसते. घरातल्या व्यक्तीनेच कुलदेवीची ओटी ही भरायची असते. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.